एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आता केक बनवते आहे गव्हाच्या पिठाचा। मी अर्धा कप गूळ घेतला आहे। आता याला चांगलं हे करून घेऊया, त्याचं मेल्ट करून घेऊया। गॅस कमी करून हे बघा आपलं गूळ चांगला मेल्ट झाला आहे। मी पाणी टाकायचं विसरली, सॉरी। थोडंसं पाणी टाकूया, 2 चमचा भरून। कारण की गूळ चिटकतो ना खाली, गूळ चिटकायला लागला तेव्हा लक्षात आलं माझ्या मला। हे आपलं झालं। गॅस बंद करते। गूळला याची चासणी बनवली, ते गाळून घेऊया आपण। त्याच्यात काय खडे बिडे असतील, माती वगैरे, ते निघून जाणार। आता एका भांड्यामध्ये काढून घेतले हे, ते साईडला ठेवूया। एक कप गव्हाचं पीठ घेतले, ते पण छान आपण चाळून घेऊया। तीन कप आपण मिल्क पावडर घेऊया। दोन कप आपण कोको पावडर घेऊया। हा बेकिंग पावडर टाकतोय 1 चमचा भरून। हा खायचा सोडा आहे, खायचा सोडा टाकते अर्धा चमचा भरून। चिमूटभर मीठ घालूया आपण। आता हे सगळं आपण चाळून घेऊया। याला आपण मिक्स करूया। चमचा भरून कॉफी पावडर टाकते। काय झालं ते आपण गुळाचं बेटर करून ठेवलंय, त्याच्यात आपण अर्धा कप दही टाकूया। पाव कप तेल टाकूया। व्हॅनिला एसेन्स टाकूया थोडंसं, चमच्यामध्ये घेऊन। कुठे पुढे याच्यात टाकूया आपण व्हॅनिला एसेन्स। मिक्स करूया याला। आपण हे बनवलेलं आपण बेटर आपलं पिठामध्ये टाकूया। मिक्स करूया। थोडं थोडं दूध टाकून आणि मिक्स करूया। लागलं तेवढंच टाकायचे, बेटर जास्त पातळ करायचं नाही आपल्याला।
सॉस त्याच्या डब्यात टाकूया. पण ड्रायफ्रूट टाकूया गार्निश करायला. आता हीट पण आपली गरम झाली आहे. गॅसवर बनवते मी, तव्यावर ठेवते खाली. ते 35 मिनिटं कमी गॅसवर. ओव्हनमध्ये पण ठेवू शकता तुम्ही. आपला रेडी झाला आहे हे बघा. आता याला थंड होऊ देऊया, गरम आहे ते. मला हे व्हिडिओ मध्ये नको दाखव का. हे बघा कशी मस्त रफी बनला आहे. पिझ्झा पोंजी केक केक हां पिझ्झा बोलते, केक छान असं बनला आहे. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडणार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा आणि आमच्या रेसिपीला असाच प्यार द्या.